नमस्कार विद्यार्थ्यांनो, सहज शिक्षण यूट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 5वी विषय घेणार आहोत परिसर अभ्यास भाग 1 आणि त्यामधला 10वा जो धडा आहे ओळख भारताची. या धड्याचा संपूर्ण स्वाध्याय आज आपण बघणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, स्वाध्यायाबरोबरच हा धडा सुद्धा आम्ही आपल्या चॅनलवरती शिकवलेला आहे. धड्याच्या दरम्यान जे जे प्रश्न उत्तर आहेत हे सुद्धा घेतलेली आहेत. त्यामुळे तुम्ही अजून सुद्धा जर हा धडा बघितला नसेल, समजून घेतला नसेल तर तो समजून घ्या. त्यासाठी प्लेलिस्ट बनवली आहे. प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही सर्व धडे शिकू शकता. तसेच याच्या आधीचे सुद्धा जे धडे आहेत त्याचे स्वाध्याय सुद्धा अपलोड केलेले आहेत. ते स्वाध्याय सुद्धा तुम्ही बघू शकता. ओके, तर आपला स्वाध्यायाला आपण सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेल आयकॉन दिला आहे बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा. म्हणजेच इयत्ता 5वी विषयी जे जे व्हिडिओज किंवा ज्या ज्या टर्म्सचे पेपर असतात हे जेव्हा मी अपलोड करीन तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. प्रश्न पहिला, पुढील विधानातील चूक दुरुस्त करून विधाने वहीत लिहा. त्यातील अ, हिमाचल प्रदेशात कॉफीचे मळे आहेत. आणि हे बरोबर विधान आपण लिहायचं आहे. केरळ, कर्नाटक राज्यात कॉफीचे मळे आहेत. हा प्रश्न, कोकण प्रदेश भारताच्या पूर्व भागात आहे. तर विद्यार्थ्यांनो, तुम्हीच सांगा, कोकण प्रदेश हा भारताच्या कोणत्या भागात आहे? पश्चिम भागात आहे. त्यामुळं आपलं उत्तर येणार कोकण प्रदेश भारताच्या पश्चिम भागात आहे. ई प्रश्न, त्रिपुरा राज्य आकारमानाने सर्वात लहान राज्य आहे. आणि आपलं बरोबर विधान कसं येणार? गोवा राज्य हे आकारमानाने सर्वात लहान राज्य आहे. त्यानंतरचा ई प्रश्न, साबरमती नदी मध्य प्रदेशातून वाहते. आणि बरोबर विधान आपलं उत्तरामध्ये लिहितो आपण, साबरमती नदी गुजरात मधून वाहते. पुढचा उ प्रश्न, सह्याद्री पर्वत आंध्र प्रदेशात आहे. आणि याचं बरोबर विधान येणार, सह्याद्री पर्वत महाराष्ट्रात आहे. तर विद्यार्थ्यांना व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनललाही पटकन सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला असे स्वाध्यायाचे इतर कुठल्या विषयाचा व्हिडिओ हवा असल्यास कमेंट बॉक्समध्ये तसे लिहून नक्की कळवा. प्रश्न दुसरा, पृष्ठ क्रमांक 44 व पृष्ठ क्रमांक 47 म्हणजे पान नंबर 44 आणि पान नंबर 47 वरील नकाशे अभ्यासा व कोणत्या नद्या कोणत्या राज्यातून वाहतात ते वहीत नोंदवा. तर ते नकाशे कोणते आहेत हे आपण बघूया. तर 44 पानावरचा हा नकाशा जो आहे याच्यामध्ये दिलेला आहे हा भारतातील ज्या प्रमुख नद्या आहेत त्यावरचा हा नकाशा दिलेला आहे. आणि 47 वरती हा जो दिलेला आहे हा आपल्या भारत देशाचाच नकाशा आहे, पण याच्यामध्ये वेगवेगळे जे राज्य आहेत यांची नावं दिलेली आहेत आणि त्यानुसार हा नकाशा दिला आहे. तर या दोन नकाशांचा अभ्यास केल्यानंतर आपण आता पुढे उत्तर लिहिणार आहोत की कोणत्या राज्यातून कोणती नदी वाहते.
चला आता उत्तर आपण बघूयात. गंगा नदी. गंगा नदी कुठे वाहते? उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल. तर चला आपण जाऊ इथे गंगा नदी. तर या ठिकाणी बघा, इथे ही गंगा नदी. गंगा नदी ही उत्तर प्रदेश, उत्तराखंड, तसेच इकडे बिहार, झारखंड इकडे ही गंगा नदी वाहते. तर आता इकडच्या साईडला बघा दिसते, हे आहे उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालमधून ती उपसागराला मिळते. त्यानंतर नर्मदा नदी. नर्मदा नदी मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये. त्यानंतर बियास नदी. बियास नदी पंजाब आणि हिमाचल प्रदेशमध्ये. पुढे कावेरी नदी ही कर्नाटक आणि तमिळनाडूमध्ये. तर कृष्णा नदी महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये. ब्रह्मपुत्रा नदी आसाम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये. गोदावरी नदी महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यातून वाहते. तर साबरमती नदी ही राजस्थान आणि गुजरात मधून वाहते. इथे आहे बघा साबरमती नदी ही राजस्थान गुजरात या मार्गे वाहते. तर विद्यार्थ्यांनो, आपला हा जो स्वाध्याय आहे इथे संपला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला इतर कुठल्या विषयाचा स्वाध्यायचा व्हिडिओ हवा असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. थँक्यू. बाय.